टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्लासनगर शहर में एक धक्कादायक घटना घटी है। नवजात शिशु को 90,000 रुपए में बेचने का मामला सामने आया है। दरअसल उल्लासनगर की कैंप नंबर 4 के मराठा सेक्शन परिसर में विजया गायकवाड़ रहती हैं। उनके 2 बेटे हैं। उनमें विशाल बड़ा बेटा है। विशाल की पत्नी को 22 जनवरी को सेंट्रल अस्पताल में लड़की हुई, ऐसी जानकारी विशाल ने मां को दी। विशाल की मां 25 जनवरी को बच्चे को देखने पहुंची तो उस बच्चे को 90,000 रुपए में बेचने की बात पता चली। बच्चा वापस मिले दादी ने यह प्रयास किया, लिए पैसे फिर वापस करके बच्चे को लेकर आने के लिए विशाल को कहा। इस बीच मध्यस्थ महिला के जरिए बच्चा शेख परिवार को बेचे जाने की बात सामने आई। आखिरकार दादी की शिकायत पर सेंट्रल पुलिस स्टेशन में मां बाप मध्यस्थ करने वाली महिला व बच्चा खरीदने वाले शेख परिवार कुल 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस मामले की आगे जांच सेंट्रल पुलिस कर रही है। मराठा सेक्शनमध्ये राहणारे विजया गायकवाड नावाची महिला आहे, वयस्कर महिला। तिने पोलिसांना तक्रार दिली की तिचा मुलगा विशाल व याला एक मुलगी झाली होती। ती सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी होती। त्या ठिकाणी त्यांनी एका मुस्लिम कुटुंबाला ज्यांना मुलबाळ नाही अशा व्यक्तींना पैसे घेऊन ती मुलगी विकली आहे असं त्या समजल्यानंतर ती त्या मुलाला विचारणा केली। त्यानं सुनेला विचारणा केली। त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर ती महिला स्वतः ती चौकशी केली तर त्यांना तिला असं समजलं की ती जी सून आहे, सुनेच्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 महिला यांनी सांगितलं की तुला जर बाळ नको असेल तर आपण ज्या ही महिला आहे मुस्लिम शेख नावाची महिला, हिला मुलबाळ होत नाही गेले 18 वर्षापासून, आपण त्याला देऊ, त्यामधल्या तुला पैसे मिळतील। तर त्या दृष्टीने त्यांनी त्या मुलीला त्याला दिली होती। या तक्रारीवरून आम्ही त्यातील मुलगी 6 दिवसाची, परत तिचे आईवडील आणि विकत घेणारे आणि मध्यस्थी या सर्वांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। सर्वांना नोटीस दिलेली आहे। तिथे पुरुषांना अटक केलेली आहे। मुलगी सध्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आपण तिथे ट्रीटमेंट घेत आहोत। सर, व्यवहार कितीला ठरला होता आणि यात आरोपी एकंदरीत किती आहे? त्यांचा व्यवहार 90,000 रुपये त्यांनी त्यामुळे घेतले होते। त्यामध्ये जी 6 वर्षाचा अर्भक आहे त्याचे आईवडील, 2 मध्यस्थी आणि विकत घेणारे शेख कुटुंबीय हे असे 6 आरोपी यामध्ये आहेत। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।